या संस्थेचे संस्थापक आदरणीय कैलासवासी बी.के. पाटील सर यांच्या संस्था उभारणीच्या कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आदरणीय श्री कल्हापुरे सर, कल्हापुरे मॅडम, त्यानंतर पाटील सर, पाटील मॅडम, पवार सर विद्यमान मुख्याध्यापक, विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, जास्त वेळ घेणार नाही, वेळ झालेलाच आहे नाही का, पण तरीसुद्धा मी माझं मनोगत थोडंसं माझ्या पद्धतीने व्यक्त करणार आहेच. कसे आहात तुम्ही एकदा हे सांगा. व्यवस्थित आहात नाही का? आणि बराच वेळ आपण खालीच एकत्र होतो, त्यावेळेला समजून चुकलं की प्रत्येकजण आनंदी आहे, प्रत्येकाच्या घरी आनंदी आनंद आहे, अगदी नाही का. प्रसन्न चेहरे, सोन्याची चमक तुमच्या चेहऱ्यावर दिसली, त्यावरूनच कळालं की तुम्ही किती प्रसन्न कौटुंबिक जीवन जगत आहात. आणि याचीच अपेक्षा शिक्षक पालक या नात्याने आमची असते, दुसरं काही नाही. काय जीवनामध्ये काल यायचं आणि उद्या जायचं आहे. सूर्य उगवतो सकाळी, मावळतो संध्याकाळी, पुन्हा उगवतो, पुन्हा मावळतो, हे चालूच आहे, चक्र चालूच राहणार आहे. फक्त आनंदात कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. खाए खर्चे बचे फिर जोरी करोरी. करोडपती व्हायचंच आहे आपल्या सर्वांनाच, पण पोटाला चिमटा घेऊन करोडपती होण्यापेक्षा खाऊन खर्चून मजा करून अगदी आनंदी जीवन जगून आपण लक्षाधीश व्हा, करोडपती व्हा. आनंद आहे त्यामध्ये. एक भारतीय तत्ववेत्ता, मला त्याचं नाव आठवेना खरं, म्हणजे नेहमी पाठ आहे ना, आता आठवेना. त्याने जीवनाचं तत्व, जगातील सर्व फिलॉसॉफीचा अभ्यास केला, भारतीय फिलॉसॉफीचा अभ्यास केला, आणि एक सारांश रूपाने 2च वाक्यामध्ये त्याने तर्क मांडलेला आहे. आणि तो तर्क असा आहे की जीवन हे क्षणिक आहे, त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न क्षणाक्षणाला आपण केला पाहिजे. आणि तो श्लोक पाहतो, तो पण माझ्या विस्मरणात जायला लागला. तर त्यांनी असं म्हटलंय, बरं सांगेल मी आठवल्यानंतर. म्हणजे तर आता मनोगत तुम्ही व्यक्त केलं, प्रत्येकाने आपला परिचय दिला, इथे येऊनही काही नाही, सविस्तर परिचय दिला. या ठिकाणी किशोर वागचौरे, मुक्तार शेख यांनी समोर येऊन त्यांचं मनोदय व्यक्त केलं, आणि त्यातून काही गोष्टी मलाही जरा जाणवल्या, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या. आणि त्याला साजेचं एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. मुक्तार म्हणतो की तुला काहीच जमणार नाही असं शिक्षक म्हणत होते, बरोबर आहे ना. पण आज तो कोणत्या कंपनी, किर्लोस्कर कंपनीमध्ये परमनंट जॉब करतो. ही विशेष आहे. शिक्षकांचं तेच वाक्य मनाला लागलं आणि मानसिक तयारी झाली की मी आता काहीतरी केलं पाहिजे. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. त्यानंतर किशोर वागचौरे म्हणतो की पहिल्या घटक चाचणीला 0 मार्क्स मिळाले, सर बोलले, तेही त्याला खटकलं. ते जर खटकलं नसतं त्यावेळेला सरांचं म्हणणं, तर कदाचित एरोनॉटिकल इंजिनियर तो होऊ शकला नसता. एरोनॉटिकल इंजिनियर होणं ही एवढी साधी गोष्ट नाही आहे. आणि त्याचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं टार्गेट अजूनही त्याच्यासमोर आहेच. ती एक विशेष कौतुकाची बाब आहे. असं आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देणार आहे. टर्निंग पॉईंट जीवनामध्ये ज्यांचे आले ते कोण झाले. पहिलं उदाहरण देतो, मनोज शर्मा. ऐकून एक मनोज शर्मा नाव तुम्ही. आंध्र प्रदेशमधील एका खेडेगावातील मुलगा. तो कॉप्या करून पास होत 10वी सुद्धा कॉप्या करूनच पास झाला. कॉपी करण्याची सवय लागल्यामुळं अभ्यासाची सवय त्याला लागलीच नाही. त्याला ते सोपं वाटलं, पास होणं त्याला सोपं वाटलं. पण 12वीला आल्यानंतर केंद्र प्रमुख इतके कडक आले की त्यांनी 100% कॉपी रोखली आणि मनोज शर्मा नापास झाला. त्याला एकदा प्रश्न विचारला एक जणाने की जर त्यावेळेला कॉपी रोखली नसती तर तू आज काय झाला असता. तर कदाचित मी काहीतरी व्यवसाय वगैरे केला असता, कुठंतरी असतो म्हणे.
पण आज कोण आहेत ते मनोज शर्मा माहिती आहे तुम्हाला? IAS ऑफिसर आहेत. महाराष्ट्रात त्यांची पोस्टिंग झाली. 18 वर्ष झाली ते महाराष्ट्रामध्ये आहेत. मुंबईच्या एका भागामध्ये होते. कोल्हापूरला खूप त्यांचं नाव निघतं. इकडं परभणी का जालना तिथे तिकडं सुद्धा होते ते. त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडत गेल्या. अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा तो. 5-6 वर्षापूर्वी मी असंच ऐकलं कुठेतरी ते आणि त्यांनी पुस्तक तयार केले. 12th फेल IAS अधिकारी. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. Amazonवरून ते मागितलं आणि ते वाचलं मी. आणि काल परवा त्यांची मुलाखतही ऐकली. खूप सुंदर अगदी. तर नापास होत होत 12वी पर्यंत गेला आणि 12वीला ब्रेक लागलं. त्याचं कारण काय? तर अधिकारी जे होते त्यावेळचे कंडक्टर ते खूप कडक मिळाले. नंतर प्रश्न पडला. त्याला गुरुजनांनी मार्गदर्शन केलं की बाबा हे तुझं आतापर्यंत धकलं, इथून पुढे धकणार नाही, तुला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि मग खऱ्या अर्थाने तो अभ्यासाला लागला. 12वी पास झाला. FY SY TY झालं त्याचं. आणि त्याच दरम्यान UPSCच्या तयारीला तो मुलगा लागला. परिस्थिती अत्यंत गरिबीची, अगदी लक्षात घेण्याजोगी. कदाचित त्या परिस्थितीत आपल्यापैकी सुद्धा कोणीतरी असतील लहानपणी. तर पहिल्या अटेम्प्टला प्रिलिमला तो पास झाला. आता तिथं कॉप्यांचा प्रश्न नव्हता. अभ्यासाची सवय लावून घेतली 12वीच्या त्या एक जो मिळाला अनुभव, त्यामुळं प्रिलिम पास झाला. मेन्सला गेला, ती तयारी झाली, मेन्सलाही पास झाला. नंतर इंटरव्ह्यूचा प्रकार असतो MPSC वाल्यांना पुढे, आणि त्या मुलाखतीच्या वेळेला त्याला जो आलेला अनुभव आहे तो तुम्हाला मी खरं सांगणार आहे. त्याच्या जीवनात तसे त्या दरम्यान किती काय अनुभव. एक मैत्रीण मिळाली, त्या मैत्रिणीने त्याला सहकार्य केलं. परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे तो कोणाच्या घरी दळून आणून द्यायचं, साफसफाईचं काम करायचं. ओळख असल्याशिवाय काम मिळत नाही शहरामध्ये, मोठमोठ्या लोकांच्या घरामध्ये ती अडचण यायची. एकदा त्यांनी MPSCचा अभ्यास करता करता ओळखीवर एका ठिकाणी काम मिळवलं आणि ते काम सुद्धा होतं कुत्रे सांभाळण्याचं. काय सांभाळण्याचं? श्रीमंताची कुत्रे सांभाळायचं. 4 कुत्री त्यांना सांभाळायला मिळाली. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांना 2-3 तास फिरवून आणायचे. एका कुत्र्याचे महिन्याला 400 रुपये मिळत होते. 1600 रुपये महिन्यामध्ये राहणं, खाणं, अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी भागवल्या. IAS अधिकारी. शेवटचा क्षण त्यांचा इंटरव्ह्यूचा, ते पॅनल बसलेलं, पॅनल समोर ते एकटे बसलेले. इंटरव्ह्यू तो पॅनल तुम्ही YouTubeवर बघत जा. डमी पॅनल सुद्धा, म्हणजे इंटरव्ह्यू कसे द्यायचे ते चांगला अभ्यास होईल त्याचा तुमचा. तर पॅनल समोर ते बसलेले आहेत. मध्येच कोण प्रश्न विचारेल काही सांगता येत नाही. एक जण प्रश्न विचारतो, प्रश्नाची लिंक चालू राहते, त्या मूडमध्ये माणसाचे उत्तर आठवत राहतात. मध्ये दुसरा कोणी विचारला प्रश्न की परत विषयच बदलतो उत्तर देण्याकरता. असं करत 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 त्यांचा तो इंटरव्ह्यू संपत आला. आणि संपल्यानंतर पॅनलमधील एक जणांनी सांगितलं की युअर इंग्लिश इज व्हेरी प्युअर, सॉरी, तुमचं इंग्रजी हे अत्यंत कच्चं आहे, क्षमस्व. आता असं ऐकलं म्हणजे हा काय झाला? रिझल्ट झाला त्या मौखिक परीक्षेचा. हा काय झाला? रिझल्ट. काय रिझल्ट झाला हा? की तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. मनोज शर्मा नाव त्यांचं. मनोज शर्माच्या अंगावर घाम फुटला, दरदरून घाम आला, चेहरा घामाने डबडबून गेला. तसेच बसून राहिले स्वस्थ. समोर बसलेल्या अधिकाऱ्यांनी बेल मारली, शिपायाला सांगितलं पाणी घेऊन ये. ग्लास आला, समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं घाबरू नका, पाणी प्या आणि शांत व्हा. मनोज शर्मानी काय केलं त्यावेळेला? समय सूचकता किती महत्वाची असते हे त्याचं उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आहे. मनोज शर्मा ने कहा कि मैं इस ग्लास से पानी नहीं पीता, कांच का ग्लास है, कांच के ग्लास से मैं पानी नहीं पीता. अधिकारी त्यांना म्हणाले कांच का आखिर पानी है, प्यास लगी है, पियो. त्यांनी उत्तर दिलं कि पानी है, चाहे कांच का ग्लास हो या स्टील का ग्लास हो, लेकिन मुझे कांच के ग्लास से पानी पीने की आदत नहीं है, मुझे स्टील के ग्लास से पानी पीने की आदत है. ते म्हटलं असं का? आज ते शेवटी पाणी आहे ना, तुझी तहान भागेल घे पण. त्यांनी नाही, तुझी तहान भागेल, पाणीच आहे. यावर त्यांनी पुढचं उत्तर दिलं की हा प्रशासन करना है तो भाषा की
जो भाषा, अंग्रेजी की क्या जरूरत है, हिंदी में भी मैं प्रशासन चला सकता हूँ, हे जे उत्तर त्यावेळेला दिलं त्यांनी, त्यावर त्यांनी लगेच त्यांना सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालंय. म्हणजे समयसूचकता इतकी महत्त्वाची असते. तुमची परिस्थिती, आपलं जात, गोत, धर्म, बुद्धी कोणत्याच गोष्टीला आडवी येत नाही. आणि बुद्धी काय असे विशेष जात घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक जण बुद्धिमान असतो, फक्त त्याच्या बुद्धीचा विकास व्हायला संधी मिळाली पाहिजे. जवळच धुळे आहे, धुळ्याशिवाय जवळ एक खेडं आहे आणि त्या खेड्यामध्ये एक भिल्लांची वस्ती होती. त्या भिल्लांची वस्तीमध्ये 10-12 झोपड्या आणि तिथली मुलं शाळेत जायची. ती खोडकर मुलं असतात, असे तसे श्रीमंताच्या घरातले, काही गरिबांच्या घरातले, काही हुशार, काही मठ्ठ, काही उन्हाळ वगैरे अशी मुलं. त्यामध्ये त्या वस्तीतला एक मुलगा होता, राजेंद्र भारूड त्याचं नाव. तर वडील वारलेले, आई आणि मावशीनं त्याचा सांभाळ केला. एक दिवस शाळेत अशी घटना घडली की मुलांमध्ये काहीतरी हाणामाऱ्या काहीतरी झाली, तक्रार झाली आणि श्रीमंताच्या मुलाचे वडील, आई वडील तिथे येऊन त्यांच्याशी भांडले. आणि त्यावेळेला ते जे बोलले की काय काहीतरी उपरोधिक बोलले, आणि त्या उपरोधिक बोलण्याचा परिणाम त्या राजेंद्र भारूडच्या आईच्या आणि आजीच्या मनावर झाला. त्या आईनं त्याच क्षणी सांगितलं की मना पोऱ्या बी एक दिन कलेक्टर होई जा. माझा मुलगा सुद्धा एक दिवस कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. भिल्लाच्या वस्तीत राहणारी बाई सांगते. तिचं शिक्षणावरलं प्रेम त्या ठिकाणी जागृत झालं. आणि हा मुलगा 4थीत पहिला, 5वी 6वीत प्रत्येक येत पहिला येत 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 12वीत एक क्लास म्हणजे त्याने नंबर मिळवला. सायन्सला ॲडमिशन घेतलं. 12वी सायन्स नंतर MBBSला नंबर लागला मेरिटमध्ये. MBBS झालं आणि MBBS झाल्यानंतर एंटरशिप त्यांना मुंबईत मिळाली. पण हुशार असल्यामुळं आणि हुशार विद्यार्थ्यांच्या संपर्कात, मित्रमैत्रिणींच्या संपर्कात असल्यामुळं त्याला त्याच्या मित्रांचं सहकार्य मिळालं. त्या वर्षी प्रिलिम होती UPSCची, ती प्रिलिम त्यांनी दिली, पास झाले. त्यांचं जे इकडचं जे कामकाज होतं ते पूर्ण करण्याचं काम त्याचे मित्र करू लागले आणि अभ्यास करायला पूर्ण त्यांना चान्स दिला की तू कर अभ्यास, होय काहीतरी, डिप्टी कलेक्टर हो, नाही तर कलेक्टर हो, नाही पोलीस अधिकारी हो, काहीतरी हो. पूर्ण संधी दिली. त्यानंतर मेन्स दिली, मेन्सला पास झाले आणि त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे झाला, त्यातही पास झाले. आणि कलेक्टर म्हणून त्यांचा ज्या वेळेला रिझल्ट लागला, पेपरमध्ये नाव आलं, बातम्या ज्या वेळेला बातम्यांमधून ज्या वेळेला लोकांनी ऐकलं, त्यावेळेला त्याच भिल्लांच्या वस्तीवर गावचा सरपंच गेला, मोठी माणसं गेली, कलेक्टर गेले, पोलीस अधिकारी गेले, सगळंच अधिकारी लोक त्या राजेंद्र भारूडचं सन्मान करण्याकरता गेले. ते राजेंद्र भारूड त्या धुळ्याचे कलेक्टर होते. आता कुठं आहेत मला माहीत नाही. तर अशा प्रकारे जिद्द ही फार महत्त्वाची असते. कुठंतरी प्रेरणा मिळते आपल्याला, फक्त ती प्रेरणा हे आज जर समजला ना तर निश्चित माणूस प्रेरित होऊन कामाला लागतो आणि यशस्वी होतो जीवनामध्ये. हे अशी अनेक उदाहरणं आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एकच की आपण ज्या क्षेत्रात काम करता, जो व्यवसाय तुम्ही स्वीकारला त्यामध्ये तुम्ही निश्चित यशस्वी व्हा. फक्त इमानदारीनं, सचोटीनं, कसोटीनं आपण आपलं काम केलं पाहिजे. आता शेखने सांगितलं त्याचे आज तो परमनंट आहे, पण अगोदरचे दिवस सांगितले निश्चितच घेण्याजोगं आहे हे. आता एक माझ्याकडचं उदाहरण आहे, सांगू का सर? सांगू का? माझ्याकडे एक म्हणजे सांगायला नाही पाहिजे असतं पाहता, पण सांगतोय. माझी 4 नंबरची मेहुणी आणि 4 नंबरचे साडू म्हणजे एक्सपायर झालेले आहेत. त्यांची 2 मुलं माझ्याकडं. मी जोपर्यंत पाचेगावमध्ये बिरहाड करून होतो त्या काळामध्ये शेवटी पाचेगावच्या लोकांना माहिती आहे, आमच्या सहकाऱ्यांना माहिती आहे, त्यातला एक मुलगा लहाना ज्याने आईचा चेहराच बघितला नाही. म्हणजे 2 महिन्याचं बाळ, त्याला काय आठवणार? त्याचा मोठा भाऊ पुण्यात अगदी वेल सेट झालेला आहे, माझ्याकडेच होता शिकायला. आणि हा जो 2 नंबरचा आहे हा इंजिनियर झाला, मेकॅनिकल इंजिनियर झाला. 8 दिवस सर्व्हिसला गेला. एकच जॉब 4 मशीनवर एका मुलाने हँडल करायचा. म्हणजे 4 माणसांचं काम एक जण करायचं, इतकं ते खतरनाक काम होतं. 8 दिवसात पळून आला.
पळून आल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा तू आता काय कर, MPSCची तयारी करत असेल तर, नाही तर सर्व्हिस करता काहीतरी करावंच लागेल. मग तो लागला तयारीला. माझी 8x9ची माझी खोली आहे, ती लायब्ररी म्हणून मी तयार केलेली आणि त्या खोलीमध्ये तो अभ्यास करतोय. मागच्या वर्षी 22च्या बॅचमध्ये तो क्लास 2 ऑफिसर झाला, STI ऑफिसर झाला. आता कौतुकाचा भाग फार मोठा आहे वास्तविक पाहता. गावातले लोक सरपंच इथे म्हटले की आपण गेट टुगेदर करू, त्याचं कौतुक करत तुमचंही नाव होईल, त्यांचं नाव होईल. म्हणलं आम्हाला गरज नाही. पण त्याला विचारलं तर म्हणे अजिबात चालणार नाही, पेपरला सुद्धा बातमी देऊ नका म्हणे. नाही दिली बातमी, देऊन दिली नाही त्याने. मी यावर थांबणार नाही आहे म्हणे, मला क्लास 1 व्हायचं आहे. महिना 2 महिने हजर झाला आणि परत रजा टाकून आला. आता क्लास 1 प्रिलिमला तो पास झाला आहे क्लास 1च्या आणि मेन्स आता 20 जानेवारीला आहे. त्याचं टार्गेट आहे क्लास 1 होण्याचं. परमेश्वर त्याला त्यात यश देवो हीच अपेक्षा आहे. तर परिस्थिती माणसाला घडवते हे सांगायचं मी तुम्हाला. त्या मुलांना जाणीव आहे त्याची आणि जेव्हा जाणीव निर्माण होते ना त्यावेळेला माणूस निश्चित घडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय उदाहरण आहे ज्वलंत. रोडच्या दिव्याखाली अभ्यास करणारी ही माणसं जगाला घडवलं यांनी आणि आपण आपल्या 4-2 मुलांना घडवू शकत नाही का? तुम्ही तुमच्या मुलांना, पाल्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करा आणि जेवढं चांगलं होईल त्यांचं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. हां, ते आता आठवलं. त्या तत्ववेत्याचं म्हणणं असं आहे, शेवट यानेच करतो की यावत जीवेत सुखद जीवेत. जगायचं तोपर्यंत सुखाने जगा. यावत जीवेत सुखद जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. घृत म्हणजे लोणी, तूप. ऋणम कृत्वा, ऋण करून घृतम पिबेत म्हणजे कर्ज काढून तुपाशी खा, परंतु आनंदात राहा, आनंदात राहा. आणि त्याने सार शेवटच्या वाक्यामध्ये असं सांगितलंय, हे का करायचं? तर ते आत्मान, अनात्मान, शरीर, असं तसं नाही, अध्यात्मात अनेक गोष्टी आहेत की त्यावर शंका फार निर्माण होतात आणि त्याचे निरसनही कोणी करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की यावत जीवेत सुखद जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य कुतो पुनरागमनाः. हा मेल्यानंतर देह भस्मच होणार आहे, याच्या आगमनाची जर आपल्याला खात्रीच नाही तर का कुठून मरायचं? व्यवस्थित जगा, आनंदात जगा, आनंदी राहा, मजेत राहा, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, एकमेकांचे भावना एकमेकांना देत राहा, सुखदुःख वाटून घेत राहा आणि इमानदारीनं जर तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणजे पार पडत राहिलात ना, निश्चितपणे तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायला अजिबात अडचण येणार नाही. तुमचे दिवस शेवटपर्यंत चांगले जावत हीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.